गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी आरती आवटी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या 100 बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूया. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये पार पडली. नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानात या सभेसाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांच्या शैलीत भाष्य केलं. मनसेची नाशिकमध्ये सत्ता असताना केलेल्या कामांचा पाडा वाचत राज ठाकरेंनी हा वाचला. कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीवरूनही त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तर याच सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवर भाजपसह शिंदेंच्या सेनेवर जोरदार घणाघात केलाय. मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचारलं लागतं, आज कुठे? काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026 ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचताय? म्हणजे आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले, तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची त्या महाजनना. अहो, लाकूड तोड्या बरा होता, पण झाडं पण छाटायची ना. पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. आणि म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो. आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा, तुम्हाला नाशिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही. हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत, उद्याचे सगळे नगरसेवक असतील, पण सगळेजण तुम्ही जर ताकदीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या पेकाडात लात घातलीत, तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा, त्याच्यावर लिहिले टोटल. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडून येणार, मला तिकडे 100चा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती. अरे, ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतात. हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावं लागतोय, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अहो, अपत्य वाढवा म्हणजे तुमचे राजकारणातले अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू. खायला खाळ आणि भुईला भार. मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका. तिकडे सुधीर मुनगंटीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत. पण मुनगंटीवारजी, तुम्हाला कल्पना आहे, शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत. म्हणजे ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील, एवढे निर्लज्ज झाले ते. कुठे यांचं हिंदुत्व? भाजपने पाठीत वार केला म्हणून काँग्रेस बरोबर गेलो होतो आणि मी काँग्रेस सोबत गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग भाजपने अकोटमध्ये MIM बरोबर युती केली.
तेव्हा काय सुटलं नाही तुमचं? का मुळात नव्हतंच सुटायला काही? एमआयएम बरोबर अकोटमध्ये युती केली. अंबरनाथमध्ये जिथे शिवमंदिर आहे तिकडे या मिंद्याचं पायपुष्ट का आणखीन काय पुसून फेकून दिला, बरोबर घेतला, काम झालं, दिलं फेकून आणि काँग्रेस बरोबर युती केली. बरं, समविचारी म्हणजे काय? सगळे भ्रष्टाचारी येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत, त्यांना बरोबर घेऊन चाललेत. भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. पुढची महत्त्वाची बातमी अंबरनाथमधून. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अंबरनाथ नगर परिषदेचं राजकारण सातत्यानं चर्चेत आहे. भाजपनं काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडत काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय. भाजपनं सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू करूनही काही तास उलटत नाहीत तोच शिंदेंच्या सेनेनं अंबरनाथमध्ये भाजपला मोठा धक्का दिलाय. आता शिंदेंची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं समोर आलंय. अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचे एकूण 27 नगरसेवक निवडून आले असून त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय. यासोबतच एका अपक्ष नगरसेवकानेही शिवसेनेला साथ दिली आहे. या पाठिंब्यामुळे 32 नगरसेवकांचा भक्कम गट तयार झाला असून अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे. या दरम्यान शिवसेना आणि अजित पवारांच्या पक्षाचं त्यांच्या नगरसेवकांचं अज्ञातस्थळी त्यांना हलवण्यात आलंय. एका बसमध्ये नगरसेवकांना अज्ञातस्थळी घेऊन जाण्यात आले. न्यूज 18 लोकमतकडे या बसमधला सुपर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे. तर ठाण्याच्या टेंभी नाका इथं शिवसैनिकांकडून यामध्ये जल्लोष करण्यात आलाय. लाडू वाटप करून हा जल्लोष साजरा करण्यात आलाय. असं सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. नैसर्गिक युती आपली कायम होती. पण अनेक लोक म्हणतात की शिंदेसाहेब काहीतरी चमत्कार करतात, वेळ गोष्टी करतात, आम्हाला अनेक पत्रकार विचारतात. तर आम्ही असं म्हणतो, दाढी को गुस्सा आया, दाढी ने हात घुमाया, सुबह का बोला शाम को वापस आया. नगराध्यक्ष जरी भाजपाचा झाला असला तरी अंबरनाथकरांनी 10,000 मतं सर्व नगरसेवकांची गोळाबेरीज केल्यानंतर 10,000 मतं जास्त शिवसेनेला निश्चितपणे दिलेली आहे आणि त्यामुळेच सर्वात जास्त नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. परंतु पूर्वी बोलल्याप्रमाणे शब्द न पाळण्यामुळे हे सर्व राजकारण घडलेलं आहे आणि सत्य उघडकीस आलेलं आहे. आता आपण घेऊया सुपरफास्ट बातम्यांचा आढावा. अजित पवारांनी रवींद्र चव्हाणांवर नाव न घेता टीका केली आहे. विलासराव देशमुख यांचे योगदान विसरता येत नाही. नाव पुसून टाकू असं कुणीतरी येऊन म्हणालं, आदराने बोला असं वक्तव्य महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असं विधान अजित पवारांनी चव्हाणांवर निशाणा साधताना केलंय. महापालिका निवडणुकीत प्रचारात जोरदार वाढ पाहायला मिळते. अशावेळी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाजपवर जोरदार टोला लगावलाय. भाजपची अवस्था पिंजरा सिनेमातील मास्तरसारखी झाल्याचा टोला पाटलांनी सांगलीतील झालेल्या सभेतून लगावलाय. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपुरात मनपा निवडणुकीत भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. इंडस्ट्रियल एरिया, कन्नमवार चौक, भानापेठ वाड इथे सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. चंद्रपूर शहराच्या विकासासाठी भाजपला मतदान करा असं आवाहन यावेळी मुनगंटीवारांनी केलंय. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, जनतेमधून पाठबळ शून्यावर येत आहे तेव्हा अशी वक्तव्य होतात. राऊतांना आम्ही गांभीर्यानं घेत नाही असं म्हणत सुनील तटकरेंनी राऊतांच्या विधानावर भाष्य केलंय. नाराज असलेल्या मंदा म्हात्रे प्रचारात सक्रिय झालेल्या आहेत. उमेदवारांच्या प्रचारात उतरले, मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याची खंत कायम राहणार असं मंदा म्हात्रे यावेळी म्हणाल्यात. 15 तारखेची निवडणूक नगरसेवकांच्या नशिबाची नाही, तर ही निवडणूक पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून महानगरपालिकेत आणलेल्या 55 योजनांची निवडणूक आहे असं यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलंय. देवाभाऊंनी पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या नावाबाबत घेतला. एमआयएमच्या उमेदवारांना देखील औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर निहावं लागलं असं म्हणत अतुल सावेंनी एमआयएमवर टीका केली आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात एका छोट्याशा ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची आणि सविस्तर बातमी पाहूया. भाजप पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास शिंदेंचा टांगा पलटी करेन असं म्हणत वनमंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात दंड थोपटलेत. न्यूज 18ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत नाईकांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला. राज्यात सरकार स्थापनेनंतर शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष समोर आला होता. महापालिकेत तो आणखी उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय. नवी मुंबईत युती न झाल्यानं शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत समोर येते. यासाठी शिंदेंनी शिलेदार नवी मुंबईत ठाण मांडून आहेत, पण स्वतः शिंदेंकडूनही जोरदार प्रचार केला जातोय. तर गणेश नाईकांनीही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या दोघांमधील सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेन आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेन. फरार नाही, बेपत्ता करून टाकेन. किंवा मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे. नवी मुंबईतील जनता त्यांना नाकारणार आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणि त्या निराशेपोटी अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. 2 दिवस एकनाथ शिंदे साहेबांना जो प्रतिसाद नवी मुंबईत मिळत आहे हे पाहून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. अरे तुमचं शहर कुठं आहे ते बघा ना. तुमच्या म्हणजे घनकचऱ्याची व्यवस्था नाहीये, STPची व्यवस्था नाहीये. खासदारांनी खूप मनावर घेतलंय नवीन. अरे कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल ना, तुझ्यात हिंमत असेल ना तुझ्या पक्षातर्फे तू उभा राहा आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो. पुढच्याला तू आहेस का बघ. हे ओपन चॅलेंज देतो. ओपन चॅलेंज. ओपन चॅलेंज. भाजप सोडून स्वतःच्या पक्षाच्या ताकदीने उभा राहा. माझी खासदार लावून लागेल. नवी मुंबईमध्ये भाजप नाहीये, BJP नाहीये, NJP आहे, नाईक जनता पार्टी. नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि मूळ भाजप असतील अशी आमची युती आहे. त्यांच्या विरोधात NJP, नाईक जनता पार्टी अशी निवडणुकीला उभी आहे आणि आता हार तर नक्की आहे. मग अशा पद्धतीने वक्तव्य करायची ही त्यांना सवय आहे आणि दरोडेखोर, चोर, अशा पद्धतीचे भ्रष्टाचार. आता जे स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहायच्यात एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक सविस्तर आणि महत्त्वाची बातमी पाहूया. राष्ट्रवादीचा पुण्यासाठीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्र जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. दोन्ही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार आहेत. दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पुण्यासाठीचं विजन मांडण्यात येणार आहे. यावेळी सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे देखील एकाच मंचावर असणार आहेत. आता पाहूया बातम्या सुपरफास्ट. कोल्हापुरात भाजपनं नातवाची उमेदवारी कापल्याचा जाब मंत्री चंद्रकांत पाटलांना आजीनं विचारलाय. संभाजीनगरमधून या आजीचा नातू भाजपकडून इच्छुक होता, मात्र त्याला तिकीट मिळाले नाही. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील दारात येताच आजीनं त्यांना अडवलं. यावेळी चंद्रकांत पाटलांनी आजीचा हात हातात घेत पुढच्या वेळी नक्की उमेदवारी देणार असं म्हणत राग शांत केलाय. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेतील बंडखोरीमुळे मानपाडा कोलशेत या भागातील प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. अशातच ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी आक्षेपार्ह वक्तव्य करत एकालो पोलीस कारवाईच्या धमक्या दिल्यात. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल होतीये. ऑडिओ क्लिपमुळे मीनाक्षी शिंदे या नव्या वादात सापडल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधील पक्षांमध्येच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांवर टीका करत असले तरी ही लढाई संशयास्पद असून ती नुराकुस्ती असल्याचा आरोप काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांनी केला.